हरि राम कृष्ण रूप पाहता लोचनी
पातालोचनी हो सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल बरवा बरवा
गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नाही पुनरावृत्ती तया नाही पुनरावृत्ती तया गीता गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया वदता अक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी भव सिंधुतरे अर्धक्षणी अर्धक्षणी भव सिंधुतरे अर्धक्षणी नित्याने मवाचे वदना जनार्दनी दया सहानी दया पुरुषोत्तम न विसंपे दया पुरुषोत्तम न विसंपे दया पुरुषोत्तम न विसंपे जनार्दनी दया सहानी
हॅलो हा गीता 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 वाचे जे म्हणती 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 गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरायोगी नाही पुनरावृत्ती तया नाही पुनरावृत्ती तया नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुराणा योक्ती तया नारा नर रे नाही पुराणा योक्ती तया नारा नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधू तरे वंदते
गाड्या पण नव्हे, ऍव्हरेज पण चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य वाचे वदता अक्षरी किंवा नित्य नेम वाचे वदता अक्षरी. भव सिंधू तरे अर्धक्षणी, एका जनार्दनी जयाचा हा नेम. एका जनार्दनी जयाचा हा नेम. तया पुरुषोत्तमन विसंबे, नित्य नेम वाचे वदता अक्षरी. भव सिंधू तरे अर्धक्षणी, गजाननं भूतगणादि सेवितं. कपेत जम्बो फलचारुभक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं. नमामि विघ्नेश्वरं पाद पंकजं. मनोजो मारुतुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरबिंदु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठलय सरस्वते नमोस्तुते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते, अद्यैव मे विशतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समय कपवात पित्तै, कंठावरोदन वधो स्मरणं कृतस्तै. यं तप्रविश्य मम वाचमिमा प्रसूतां, सञ्जीवयत्खिलत शक्तिधर स्वधाम्ना. अन्यं च हस्तचरणश्रमत्वगादिन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तोभ्यं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तोभ्यं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तोभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा. नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंद ते ज्ञान दाता दिनासी. नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. सेवेलागी सेवक झालो. 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 सेवेलागी
वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी प्रस्तुत अनंत कृपा विभूषित रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणा वरुणालय जगद आधार पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी उपस्थित सर्व गुणीजन मायबाप श्रोत्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांसमोर गाऊन दाखवलेला अभंग जे संत देखील आहेत, शांत देखील आहेत आणि श्रीमंत देखील आहेत, पैठण निवासी श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा 3 चरणांचा गीता नाम तत्वाचं विशेष प्रतिपादन करणारा अभंग आणि त्या नाम तत्वाने मनुष्याने ते वाचेने वदता अक्षरे जर ते स्मरण तर त्याच्यातून मिळणाऱ्या फळाचं विशेष वर्णन या अभंगातून करतायत. विठ्ठल विठ्ठल यच्च यावत मानवी तलावर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढेही जीव निर्माण केले त्या प्रत्येक जीवांमध्ये वैभवशाली आणि बुद्धिशाली एक जीव निर्माण केला, त्याचं नाव आहे माणूस, मनुष्य. या मनुष्याला जेवढी बुद्धी आहे तेवढी इतर कोणत्याही योनीमध्ये नाहीये. महाराष्ट्री सांगतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे का तर उपदेश केवळ मनुष्याला दिलेला आहे. मासं यच्च यावत मानवी तलावर जन्माला आल्यानंतर जर आपल्या उद्धारासाठी आपल्या संप्रदायाने आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या अनेक वाटांपैकी एका वाटेचं स्मरण नाथजी या अभंगातून आपल्याला करून देत आहेत. एक म्हटला महाराज त्या काळ्या विठ्याचं आणि आमचं जमत नाही, आम्ही विठोबाचं नाव घेत नाही, आम्ही पंढरपूर आषाढी कार्तिकी संत सेवत नाही, आम्ही मानतो धर्मग्रंथ गीतेला. या गीतेतून जर जीवनाचा उद्धार होत असेल तर मग आम्हाला सांगा. महाराज म्हणे का होणार नाही, करा गीतेची पारायण, घ्या आत्मसात ज्ञान करून. ते म्हणले एवढं आम्हाला आलं असतं तर आम्ही मराठीत कीर्तन ऐकायला बसलो असतो का, मग संस्कृत मध्ये कीर्तन ऐकलं असतं. मग आम्हाला वाचता येत नाही आणि त्यातल्या त्यात संस्कृत तर मुळात वाचता येत नाही, मग सांगा आम्ही काय करावं. महाराज म्हणले मग एक काम करा, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. मग ज्ञानेश्वरी वाचा, मराठीत आहे. म्हणले पण ज्ञानेश्वरी प्राकृत आहे, आम्हाला कळत नाही, मग काहीतरी सोपं सांगा. म्हणले तुला काळा विठा चालत नाही, साधू संतांच्या वाऱ्या करत नाही, गीतेचं तुला वाचन होत नाही आणि ज्ञानेश्वरी समजत नाही, मग तुझं कल्याण व्हावं असं जर तुला अपेक्षित आहे मग एक काम कर. काय कर, गीता 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 वाचे जी म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरहा. तू फक्त गीता 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 हे वाचेने म्हण, तुझा जन्म मृत्यूचा फेरा काय चुकेल. म्हणले खरंच चुकतो. म्हणे हो, पण एकदा म्हटलं म्हणून लगेच चुकणार अशातला भाग नाहीये. मग नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. जर तू नित्य नियमाने जर याचं स्मरण केलं, वाचन केलं, नित्य नियमाने या अक्षरांचं जर पठण केलं तर अंतकालामध्ये क्षणमात्रामध्ये तुला मुक्ती मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणे महाराज हे खरं आहे का. महाराज म्हणले छातीला हात लावून सांगतो, एका जनार्दनी जयाचा हा नेम. याचा अजून एक फायदा आहे काय, तया पुरुषोत्तम विसंबे. त्याला तो पांडुरंग परमात्मा कधीही विसरत नाही. म्हणून काय कर, गीता 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 वाचे जे म्हणती, वाचेने गीता गीता म्हण. महाराज अभंग सुंदर आहे, भावही सुंदर आहे, पण आज का घेतला. आज काय आहे, गीता जयंती, विशेष पर्व मोक्षदा एकादशी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनांचा मोह निराश करण्यासाठी कुरुक्षेत्रावर जी गीता सांगितली, पूर्ण गीता सांगितल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणातला मोह निरसन झाला आणि साधूंनी पूर्ण गीतेचं कामच ठेवलं नाही. मग गीता गीता हे त्रिअक्षरी मंत्र रोज जरी जपले तरी अर्जुनाचे पंक्ती बैसनावया योग्य होती. आपण त्याच्या पंक्तीत बसण्याचे अधिकारी आहोत, पण नित्य नेम वाचे वदता अक्षरे. मग आज गीता जयंतीच्या गोड पर्वावर प्रासंगिक स्वरूपाचा अभंग चिंतनासाठी निवडलाय आणि त्या अभंगाच्या भावविश्वाला गवसणी घालण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं आणि ते महत्वाचं आहे. आपली पुण्य पावन नगरी धारगाव
आणि या धार गावामध्ये गत वर्ष 66 आणि वर्तमान व वर्ष 67वे, या 67व्या वर्षाची, बरोबर ना? मला कोणीतरी सांगितलं की 66 लिहिलं गेलंय बॅनरला, पण आहेत 67. आणि दुसऱ्या दिवसाची चिंतन रूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, कार्यकर्ते मंडळी सगळ्यांच्या अनुषंगाने आपल्या गावातील शेजारीच असणारं शेरी गावातील परमस्नेही, परमपूजनीय आमचे मित्र, परमार्थ स्नेही कल्पेश महाराजांद्वारे धार गावाची ही गोड 67 वर्षाची परंपरा पाहण्याचा योग आला. बाबा तुम्ही गावातलेच? कुठले? शेरीचे. तुम्ही समुद्र पाहिलाय बाबा? पाहिलाय. काका तुम्ही समुद्र पाहिलाय? पाहिला असेल. मी का विचारतोय, अजून मी पाहिले नाही. बरं आहे का? तुम्ही सगळ्यांनी समुद्र पाहिलेला आहे, बरोबर? एक काम करा, समुद्र किती मोठा आहे हो सांगा तर. नाही सांगता येणार? नाही सांगता येणार. समुद्राचं मोजमाप होत नाही, पण समुद्र एका आशयाने मोजता येतो. कुठल्या? या देशापासून तर त्या देशापर्यंत समुद्राचं एवढा किलोमीटर पात्र आहे, या आशयाने समुद्राचं मोजमाप होतं, पण खोलीने होत नाही. आता आहे का, तो व्यवहारातला समुद्र वेगळा, आता हा आपला परमार्थातला समुद्र आहे. धार गावातल्या परमार्थातल्या समुद्राचं पात्र छोट आहे, केवढं आहे? मंडपापुरतं मर्यादित आहे, पण खोली मात्र 67 वर्षाची आहे. हे कौतुक आहे. अशा थोर परंपरेनं शोभलेलं आपलं हे गोड गाव. आणि श्री पांडुरंग रुक्मिणीच्या मंदिर प्राण वर्धापन दिनानिमित्ताने हा सप्त्याचं पुन्हा नवजीवन करण्यात आलं आणि त्याला 9 वर्ष पूर्ण झाली. अजून पुढच्या 3 वर्षात तपपूर्ती होईल. असं गोड समन्वयाने चालत असणारा हा आपला अखंड हरिनाम संकीर्तनी सप्ताह, गीता जयंतीचा विशेष पर्व या सप्त्यामध्ये येतो, त्या अनुषंगाने चालत असणारा हा सप्ताह. आज ज्यांच्याकडे संत भोजन व कीर्तनाची सेवेचं यजमानत्व होतं असे श्री हरिभक्त परायण अंकुश धोंडू पाटील यांच्याकडनं आजची सेवा होती. सुंदर अशी गाणारी वाजवणारी मंडळी आपल्याला 7 दिवस लाभलेली आहेत. मग त्याच्यात आमचे भागवत महाराज वागटुकीकर असतील. गोड व्यक्तिमत्व आहे, जसा स्वभाव आहे तसं वागणं आहे महाराज. नाव आहे ना तसलंच व्यक्तिमत्व आहे, एकदम भागवत शुद्ध व्यक्तिमत्व आहे, असे आमचे भागवतजी महाराज असतील. त्याचप्रमाणे अमोल महाराज शिरसोलीकर, आपण का उद्या येणार आहे. तुमचं नाव? कन्हैया महाराज. मस्त आहे, छान आहे, अप्रतिम. काय बोलावू नका तसले काल. तसंच गोड व्यक्तिमत्व अजय महाराज आंबेकर आणि आमचे मृदुंग शिवश्री हरिभक्त परायण भागवत महाराज. आता नाही त्या ठिकाणी एक सापडत नाही, इथं डबल आहे, लाभ डबल होणार आहे वाटतं. विठ्ठल विठ्ठल चोपदार बाबा आहेत, मधुकर महाराज पाचपोळ, त्याचप्रमाणे भैया वाल्मिक आणि विशेष उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था बोरा अजंटी तालुका चोपडा, दीपकजी महाराजांचे 8ही दिवस विद्यार्थी उपलब्ध आहेत. आणि आज अजून एक विशेष दुग्ध शर्करा योग आलेला आहे, म्हणजे तो असा की श्री जगद्गुरु तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था एक लग्न आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्व श्री हरिभक्त परायण महेशजी महाराज इथं उपलब्ध झालेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर्व विद्यार्थी मंडळी त्यांनी बोलवलेली आहेत. अजून माझ्या परिचयाचे आमच्या गावाला नेहमी ते ठाकूरसिंग बाबांचं सत्संग असलं किंवा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांची माझी भेट होते. आमचे ज्ञानेश्वरजी महाराज सुद्धा उपलब्ध आहेत. जाणते अजाणते अशी सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणारविंदी माथा नतमस्तक करतो आणि विषयाला वाट मोकळी करतो. गोड गाव आहे आपलं धारगाव. का बरं? मला यायला थोडा उशीर झाला, अर्धा पाऊण तास उशीर आलो मी, म्हणजे जेवणाच्या टायमाच्या अगोदर अर्धा पाऊण तास थोडं उशीर आलो. आणि आल्यानंतर इथपर्यंत येत असताना मग बोरसे नानांचा काय ते समाधान म्हणून दादा आहेत, त्यांचा फोन येत होता मला, महाराज उन्हात का, कितला दूर आहेत महाराज, उन्हात का. मी म्हटलं काय कीर्तनकारणी काळजी लिरणात बुवा असं, पण आई काळजी जाताना बिलीन तर बरं होईल.
का येतानाच लोक विचारतात जाताना घर घ्या का वर घ्या. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा मानवी जीवनामध्ये जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण आपल्याला करावं लागेल. संसार स्थिती भोगत असताना आई साहेब सांगतो तुम्हाला, आपण संसारामध्ये असून संसार तत्वाची कितीही वाचेने अक्षर रटली तरी या जीवाचं कल्याण होणार नाही. मग एक साधू तत्वाजवळ आपला देह जिजवा, निश्चित जीवनाचं कल्याण होईल. नामानुसंधान जीवनामध्ये अंमलबजावणी करा, निश्चित जीवनाचं कल्याण होईल. हरि कीर्तन, हरि भजन, कथा, सत्संग, कीर्तनाला जा. यथोचित सन्मान साधू संतांचा करा. आपल्या सनातन हिंदू धर्माने घालून दिलेल्या पायदंडाप्रमाणे आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं संगोपन करा. निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सदाचरण अंतःकरणामध्ये ठेवून आई वडिलांची सेवा करा. निश्चित जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण संसार स्थितीमध्ये रात्रंदिवस संसार स्थितीची अक्षरं घोकत राहिलो तर जीवाचं कल्याण होणार नाही. हे 100% खरंय. हे मी सांगतो म्हणून ऐकू नका. मग ऐका, गीता श्लोक नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात, सत्ता संपद सुत भार्या, किती झाले? 4. ऐका, सत्ता संपद सुत भार्या ददातीन शुभम क्वचित. मग गीता नाम क्षण मात्रे उद्धरे कोटी कुरंतरे. ऐका, गीता श्लोक नावाचा ग्रंथ सांगतो, संसारामध्ये सत्ता सत्ता कितीही वेळेस म्हटलं तर त्या सत्तेने कल्याण होत नाही. अजून ऐका, संपद म्हणजे काय? संपत्ती. संपत्ती संपत्ती कितीही म्हटलं तरी कल्याण होत नाही. सुतम, पुत्र 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 कितीही म्हटलं तरी कल्याण होत नाही. आणि अजून ऐका, जे घरात प्रवेश करत असताना हळदी लागल्यावर, गाठपलो बांधणं झाल्यावर, मग कलवरीच्या आणि नवरदेवाच्या कलवऱ्या एकत्र जमून नवरीला आणि नवरदेवाला अडवून सांगतात, एक काम करा, गरमा घुसनवीन तर तुमले काय करणं पडी? अख्खा ब्रह्मचारी येतस. हा, मग बोलत चला. काय जर घरात शिरायचं असेल तर काय करावं लागेल? नाव घ्यावं लागेल. मग शास्त्र वर्णन करतं, भार्या भार्या. कितीही वर्णन केलं, कितीही अक्षर घोकली तरी उद्धार नाही. मग काय करावं? गीता नाम क्षणार्धे. गीता नाव क्षणाने जरी घेतलं तरी जीवनाचं कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल या जगामध्ये सत्तेनं कुणाचं कल्याण झालं नाही. जे सत्ता बळकवण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस प्रयत्न करतो, या जगामध्ये आपली सत्ता शून्य आहे. महाराज ऐका, ज्या घरावर आपण प्रेम करतो, लोक कौतुकाने घराचं बांधकाम पाहण्यासाठी घेऊन जातात. महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला, चला भाऊ. मग गेल्यानंतर महाराज पठ्ठ्याने घर बांधलेलं आहे, तू नाही बांध, त्या बिचारा कारागिरसनी बांधलेलं आहे, तू फक्त नोटा लायले तिकडे तिकडे. का? पठ्ठ्यानं बांधलेलं आहे. बरं ठीक आहे. घरात गेल्यानंतर महाराज हा हॉल आहे, चांगला आहे. महाराज हा किचन आहे, चांगला आहे. महाराज हा बेडरूम आहे, चांगला आहे. आता त्या माणूसले समजायला पाहिजे काय दखाडून काय नाही दखाडू बुवा असं. मग जे दखाडानं नाही रास ते बी तो दखाडस. काय वा, चांगलीच बिताडेल दिकत. बरं ऐका, महाराज निस्ते 50,000 रुपये या संडासाला खर्च केलेले. मी म्हणता अरे रे, 50 लाख लागू दे तडे डबच काम पडस, ताटली जाता येत नाही. का? डब्याच काम आहे. सत्ता मी केलं, आपलं नाहीये. मग ती भगवंताची कृपा आहे. जेही करतात ते. आपली सत्ता ना त्या घराची आहे, ना त्या गाडीची आहे, ना त्या लेकरांची आहे. आपली सत्ता नाही. या जगात जर कुणाची सत्ता असेल तर मग ऐका, श्री जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, तुझी या सत्तेने, तुझी या सत्तेने
भागवत बापू ही चाल दिडकीतली आहे, म्हणजे छोट्या अभंगांना बसते. जसं आ ओ आता कोठे धावे म्हण, याला परफेक्ट बसते. पण हो आपला आगाऊपणा आहे थोडासा, मग याला वेगळं करायचं, मोठ्या अभंगाला लावायची. कसं आ ओ सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठलारी. गोड वाटतं आपले समजा साई यशले काय बी म्हणा, विठ्ठल चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. मग ज्ञानोबराय वर्णन करतो, ऐका त्याच्या सत्तेने काय काय होतं. ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात, पर्वता बैठका न सांडावी, समुद्री रेषा न ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा माझी. मी सांगितलेलं आहे माझी सत्ता आहे, पर्वतांनी एका जागेवर बसायचं ही माझी आज्ञा आहे, देव सांगतात. मग समुद्राने रेषा ओलांडू नये. किती पाऊस पडतोय हो, रोज अगणित पाऊस पडतोय. असं कधी झालं का की काय समुद्र हा बॉम्बेतला मुंबईतला समुद्र आपली रेषा ओलांडून मरीन ड्राईव्ह होऊन पार समुद्र आत आला बुवा, बदलली त्याने रेषा? नाही बदलली. का? रोजचं कितीतरी लाख करोडो लिटर पाणी समुद्रात जातोय, पण तो समुद्र आपली रेषा ओलांडत नाही. एक काम करा, बायकोन तुम्ही जोरबन लढाई होऊ द्या, आणि लढाई व्हा नंतर, आणि मग बायकोनी बॅग भराई गे, पॅकिंग होई गे, आणि मग तिला दरवाजाला मजमत थांबाडी दाखडा. शक्य नाही? शक्य का शक्य नाही? लोक माणसाच्या वर सत्ता करू शकत नाही, भगवंताची सत्ता समुद्र पहाड पृथ्वीवर सगळी त्या परमेश्वराची सत्ता आहे. मग असा तो भगवान परमात्मा, त्याची जी एक सत्ता चालते. आपण कितीही सत्ता 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 केलं तरी आपलं एक दिवशी भांड फुटणारच आहे. महाराज गंमत काय झाली, आपल्या सत्तेचा गर्व नको करू नका. चांगल्यांची फजिती झाली. दोन संन्यासी रस्त्याने चालत होते. चालता चालता पाठीमागून विश्वविजेती सेना मागून येत होती. आल्यानंतर समोरच्या सेनापतींनी त्या दोन्ही साधूंना सांगितलं, साधूजी बाजूला व्हा. साधू बाजूला झाले, आणि बाजूला झाल्यानंतर साधूंनी प्रश्न केला, बाबा रे आम्हाला बाजूला केलं, पण एवढी मोठी सेना कुणाची आहे? म्हणले एवढी मोठी सेना जगत जेत्या सिकंदराची आहे. कुणाची आहे? जगत जेत्या सिकंदराची आहे. ही सेना पलीकडच्या देशाला आता काबीज करण्यासाठी निघालेली आहे. आता पहिले पायदळ गेलं, घोडदळ गेलं, हत्तीदळ गेलं. ऐरावतासारख्या हत्तीवर बसून सिकंदर आला. दोन संन्यासी महात्मे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांनी सिकंदरला थांबवलं. सिकंदरजी थांबा. सिकंदर म्हणले काय काम आहे माझ्याकडे? म्हणले थांबा थांबा. म्हणले बोला काय काम आहे? म्हणले आम्ही दोन साधू वयोवृद्ध आहोत. म्हणले बरोबर आहे. आम्ही संसाराचा त्याग केलेला आहे. म्हणले बरोबर आहे. आमच्या जवळ कुठल्याही प्रकारची धन संपदा पत्नी पुत्र काही एक नाहीये. म्हणले बरोबर आहे. आमच्याकडे खाली 2.5 मीटर आणि वरती 2.5 मीटर एवढाच कापड आहे भगवा, बाकी दुसरा कापड नाही. हे एक कमंडलू आहे. बरोबर. या कमंडलू मध्ये अजून एक वस्तू आहे. म्हणे कोणती? म्हणे एक सुई आहे आणि दुसरा दोरा आहे. म्हणले एक सुई आणि एक दोरा आहे. म्हणले तो सुई आणि दोरा कशासाठी? खाली 2.5 मीटर वरती 2.5 मीटर एवढाच कापड आमच्याकडे आहे. हा जीर्ण झाला की हा कापड शिवण्यासाठी एक सुई आहे आणि दुसरा दोरा आहे. तेवढंच या कमंडलू मध्ये आहे. म्हणले हे मला कशाला सांगतात? मला वेळ होतोय, उशीर होतोय, मला जाऊ द्या. नाही नाही राजे थांबा. म्हणले आम्ही आता वयोवृद्ध झालोय, म्हातारे झालोय. म्हणले मग आम्ही काही दिवसांनी मरणार. म्हणले मग प्रत्येक जण मरणार आहे. मग मेल्यानंतर एक काम करा, आम्ही जेव्हा मरणार ना तेव्हा ही आमची एवढी वस्तू आहे ना तुमच्याकडे ठेवा. म्हणले कोणती वस्तू? हा सुई आणि हा दोरा तुमच्याकडे ठेवा. म्हणे माझ्याकडे कशासाठी? आम्ही वयोवृद्ध आहोत, आम्ही काही दिवसांनी मरणार. मेल्यानंतर आमच्या कर्मधर्म संयोगाने स्वर्गात नरकात जिथं आम्हाला जागा मिळेल आम्ही तिथे जाणार. तुम्ही तरुण आहात, तुम्ही आमच्या नंतर मरणार. म्हणले मग? म्हणले नंतर मेल्यानंतर एक काम करा, येताना एवढा सुई आणि दोरा वरती आणा.
तेवढ्यात आमचे कापड कुजतील, फाटतील. मग हा सुई आणि दोरा तुम्ही आणल्यानंतर आम्ही शिवून घेऊ. संन्यासी म्हणे चांगले साधू दिसताय, संन्यासाचा वेश परिधान केलेला आहे, ज्ञानी दिसतायत, बावळटासारख्या गोष्टी करतायत, मेल्यानंतर कुठे सुई दोरा वरती नेता येतो का? संन्यासी म्हणे हे आम्हाला माहिती आहे, पण तुला एवढी अक्कल आहे की मेल्यानंतर कुठल्याच प्रकारच्या ज्याच्यावर आपण सत्ता करतो त्यापैकी सुई दोरा सुद्धा आपल्याला वरती नेता येत नाही. मग फुकट जगावर राज्य करण्यासाठी निघालेला आहेस का मूर्ख आम्ही का तू? एका कवालीकाराने गोड वर्णन केलंय. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा, ये गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ये गोड वर्णन है, याच कव्वालीतलं गोड वर्णन है. तेरे जितने हैं भाई वक्त का चलन देंगे, छीन कर तेरी दौलत 2 ही गज कफन देंगे, मिटने वाली दुनिया का एतबार करता है, क्या समझ के तू आखिर इससे प्यार करता है, जैसी करनी वैसी भरनी आज किया तल पाएगा, एक गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. जाणार आहे सत्ता संपदा ठाईचे ठाई सगळं राहणार आहे, मग काय सोबत येणार आहे? विठ्ठल हॅलो म्हणून सत्ता 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 कितीही वाचेन म्हटलं जीवाचं कल्याण नाही. अजून ऐका, संपत्ती 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 कितीही वाचेन म्हटलं. महाराज एक गोड गोष्ट सांगा धारकर मंडळी हो, तुम्ही सुज्ञ श्रुती आहात. काका किती गड्ड्या खिशात असल्या म्हणजे छातळावर एखादी 5ची नोट वरती नेता येते बुवा. बरं ऐका, गुंज, ग्रॅम, तोडा, किलो. गुंज, ग्रॅम, तोडा आणि किलो. किलो ना तर विषय, तोडा ठीक आहे. स्टेटस प्रमाणे बोलायचं झालं तर ग्रॅम ही पद्धतशीर आहे. समजा याच्यात हेही सोडून द्या, किलो, तोडा, ग्रॅम. मावशी कानातलं, नाकातलं, गळ्यातलं एखादं गुंज तरी वरती नेता येतो का? नाही नेता येत. मग कीर्तन सर नका, तुम्ही खिसा मातला आणि तुम्ही कान नाक मातला 8 टाकी जावाना, त्या येत नाही मी येत डोक्याच करसू का? हे बोलायला सोपं आहे, पण आषाढाम भवदुस्तर जलाहा किती कमवलं, आपला भाग सोडा. मग एकाची गणना सांगतो तुम्हाला, ऐका ऐका त्याची गणना. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगितली संख्या जैशी तैशी. बुवाजी हे जैशी तैशी म्हणण्याचं कारण एक विशेष आहे. भागवत बाबा जशी होती तशी सांगितली पहिला भाव, आणि जशी आली तशी सांगितली फिक्स माहिती नाही. 2 भाव आहेत. जशी होती तशीच सांगितली आणि जशी आली तशी सांगितली. मग ऐका, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी, कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, नाम सोनं सप्तकोटी. एवढं त्याच्याकडे होतं तरी महाराज म्हणतात, सांगा ती कवटी गेली ना, सांगा ती कवटी गेली ना, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही. तुका मानेजाची संबनायवाणी,
लंगोटी लंगोटी सुद्धा सोबत येत नाही. महाराज म्हणतात आता हे धन, या धनावर कितीही धन केलं, वेदांत शास्त्राचा एक नियम आहे ऐका, जी गोष्ट काही काळापूर्वी आनंद देते, काही काळानंतर दुःख देते, ती परिपूर्ण सुखाला कारणीभूत राहत नाही. कसं सांगतो तुम्हाला ऐका. तुम्हाला इथून गाव कोणतं जवळ आहे? शेरी जास्त जवळ आहे, थोडस अंतर न सांगा. पत्राळ, अंजनविरा, बरं पाळदी घेऊ आपण, 10 किलोमीटर आहे ना, आचितलं चाली जाशात तुम्ही, काही विषय. बरं ऐका, पाळदीहून तुम्ही बाजार करून संध्याकाळी घरी आले, रात्र झाली, वाहनांची सोय नसल्या कारणाने पायी 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 आपल्या धारपर्यंत येत आहे. 5 किलोमीटर अंतरापर्यंत चालून आले, पुढे 5 किलोमीटर अंतर धार बाकी आहे. रस्त्याच्या कडेने चालत असताना चालता चालता तुम्हाला रस्त्याच्या बाजूला 50,000 रुपयाचा बंडल सापडला. किती हजाराचा? ऐकून येईल ना तुम्ही? चालता चालता रस्त्याच्या कडेला 50,000 रुपयाचा बंडल सापडला. किती हजाराचा? इमानदारीने सांगा धारकर मंडळी, तुम्हाला दुःख होईल का आनंद होईल? काय होईल बाबा? का बघ कमवा झाला होता तुम्ही? विनोद आहे बर का, मनावर घेऊ नका. बर 50,000 रुपयाचा बंडल सापडला. मोजले पैसे, वा 50,000 घातले खिशात, आले घरी, मागच्या खोलीत गेले. मागच्या खोलीत गेल्यानंतर वाटलं 50,000 कुठेतरी व्यवस्थित ठेवावेत. हात खिशात घातला आणि मग कळालं, अरे रे रे, अशा खिशात पैसे टाकले जो खालून फाटलेला. काय झालं बाबा? काय झालं? काय झालं? का बघ कमवा झाला होता तुम्ही का? जी गोष्ट काही काळापूर्वी आनंद देते, काही काळानंतर दुःख देते, ती परिपूर्ण सुखाला कारणीभूत राहत नाही. कितीही या जगामध्ये जर सुख देणारं धन असेल तर ते एकच, कोणतं? जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार. उदास विचार वेचा करी, उदास विचार वेचा करी, उत्तमाची गती तोय पावेल, उत्तमाची गती तोय पावेल. उदास विचार वेचा करी, उत्तमाची गती तोय पावेल, उत्तमाची गती तोय पावेल, उत्तमाची गती तोय पावेल, उत्तमाची गती जिने आपल्या कष्टाने पैसा कमवला आणि तो सत्मार्गी लावला, त्याच्याच जीवनातलं ह्या संपदाला काळाची, वेळेची, देशाची मर्यादा आहे. महाराज आम्ही आळंदीला शिकायला होतो. आळंदीला ज्ञानोबारायांचं दर्शन केल्यानंतर इंद्रायणीकडे घाटा करून येत होतो. इंद्रायणीच्या घाटावर एक भिकारी आपल्या भिकारण्या पत्नीला जोर जोराने मारत होता. मी म्हटलं काका का बरं मारतायत हो तुम्ही? ते म्हणले महाराज तुम्ही जा इथून, तुम्हाला कळणार नाही. पण म्हटलं सांगा तर का मारतायत? ते म्हणले तुम्ही जा, तुम्हाला कळणार नाही. म्हटलं सांगा पण का मारतायत? म्हणले मारतो याच्यासाठी, मी इथं भीक मागतो, माझी पत्नी त्या पायरीवर भीक मागते. म्हटलं मग तुमचं बसण्यावरून काय भांडण झालंय का? म्हणे बसण्याचा काय विषय नाही. म्हणे मग मी इथं भीक मागतो, माझी पत्नी तिथं भीक मागते. जे लोक दर्शनासाठी येतात, कोण 2 रुपये 5 रुपये 10 रुपये चिल्लर आमच्या पुढे टाकून जातात. म्हटलं मग काय पैशावरून? म्हणजे पैशावरून जे पण ऐकून घ्या. म्हणले काय? माझ्याकडे चिल्लर असते, तिच्याकडे चिल्लर असते, दिवसातून जेही लोक येतात ते पैसे देतात. तिचा 500-700 रुपयाचा गल्ला होतो, माझा 500-700 रुपयाचा गल्ला होतो. मी म्हणतो वा काका, तुम्ही पुण्यामधला इंजिनियरच लय मागायतच का? त्या बिचारा 12-13 हजार पूर्ण महिना धकाड राहणार. तुम्हाला जर 1000-1200 रुपया रोज होईल, 30,000 रुपये पेमेंट आहे तुमले महिनाले. मला सुद्धा वाटे आई सोड देऊ बुवा. मी काय म्हटलं काय झालं काय? म्हणे चिल्लर येते. म्हणे हो. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे ना, 1000-1200 रुपया रोज. पण म्हणले ही माझी बायको जिला मारतोय मी, हा हिला ही चिल्लर सहन होत नाही. मग
म्हणले ही गावात व्यापाराकडे जाते त्याला चिल्लर देते आणि त्याच्याकडनं बंद्या नोटा घेते. मी म्हणतो काका चांगलंय, चिल्लर ठेवायला जड जाते, वागवायला जड जाते, खणखण वाजते, रात्रभर झोप लागत नसेल. या नोटा दाबल्या का उशी खाली आराम. ते म्हणले मलाही गोड वाटत होतं. म्हणलं मग मारता कशासाठी? म्हणे मारतो याच्यासाठी. आज सकाळी झोपेतून उठलो, आंघोळ केली आणि मग धंद्याचे कपडे घातले. म्हणले ठीक आहे. मग चहा पिण्यासाठी बस स्टँडला गेलो, बाकावर बसलो, एक चहाच्या कपाची ऑर्डर दिली. चहाचा कप आला, हातात घेतला, सुरका मारला, बाजूला पडलेला पुण्यनगरी उचलला आणि पहिली हेडलाईन वाचली. ती म्हणजे अशी, आजपासून 1000 आणि 500च्या नोटा चलनातून बंद. म्हणून मारतोय. मी म्हटलं तुम्ही शेवटी भिकारी माणसं, जाऊ द्या ना, किती पैसे असतील तुमच्याकडे. ते म्हणे महाराज तुम्ही चांगले लोक आहेत, सुशिक्षित, तुमचे बँकेत अकाउंट असतील, तुम्ही तुमचा काळा पैसा गोरा करून घेणार, पण आमच्या सारख्या गरीब माणसाला 30 लाख रुपये कोण गोरे करून देणार? ऍम्ब्युलन्स ना नंबर जमलो मी डायरेक्ट. का विचित्र परिस्थिती होती महाराज. किती एका रात्रीत सत्ता बदलते, पण हे कितीही कमवलं तरी सुख देणार नाही, भगवत प्राप्ती करून देणार नाही. कोणतं भगवत प्राप्ती करून देणारे? ऐका, महाराज सांगतात परमार्थ महाधन परमार्थ महाधन. अजून सांगायचं नाट ऐका. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे, ठाव चढणे चुकविला. बरं हे कळणार नाही, सोपं सांगतो. पायोजी मैंने राम रतना धन पायो, तू अमोलिक दिनी मेरे सतगुरु. अजून एका वृंदावनवासी कवींचं गोड म्हणणं आहे, ऐका. राम राम नाम राम विठ्ठल विठ्ठल राम नाम के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई शाम का प्यारा शोर मचाऊं गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. हीरे मोती
बने यह मोती लूटे वह तो माला माल हुए धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल हुए चांदी सोने वालों सुन लो हो चांदी सोने वालों सुन लो बात सुनाओ खरी खरी ले लो रे कोई शाम का प्यारा शोर मचाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. परमार्थ नावाचं धन लुटलं पाहिजे. परमार्थ म्हणजे काय हो? परम अधिक अर्थ इति परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि धनाला संस्कृत मध्ये अर्थ म्हणतात. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाकडे वाटचाल करणे महाराज म्हणतात परमार्थ करणे. म्हणून हे परमार्थ धन आपल्याला कल्याणाची वाट दाखवणार आहे. संसारातल्या धनाचं कितीही स्मरण केलं, वाचन कितीही बदलं, शेवटी ते आपल्याला नरकाकडे नेणार आहे. ऐका, सत्ता संपद सुत, सुताच्या विषयी पुत्राच्या विषयी सुद्धा हीच भावना आहे. जी गोष्ट काही काळापूर्वी आनंद देते, काही काळानंतर दुःख देते, ती परिपूर्ण सुखाला कारणीभूत राहत नाही. पटवून देतो तुम्हाला. एखादी महिला प्रसूत होते, प्रसूत म्हणजे डिलिव्हरी होते. डिलिव्हरी झाल्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला, त्या बाळाला पाहण्यासाठी काका काकू मामा मामी मावशा सगळी जण येतात. आत्या फुवा सगळे येतात. मुलाची आत्या येते, भाच्याला असं हातात घेते आणि घेतल्यानंतर मुलाच्या आजीला आणि आपल्या आईला सांगते, दगदग माय हवमन भासाना मनावरच पडेले. दल्ली म्हणे कस काय तुनावर पडेले? त्याने कपायन पाटी आणि मणी कपायन पाटी कशी आहे? कशी आहे मावशी? सारखीच आहे. त्याने कपायन पाटी मणी कपायन पाटी कशी आहे? सारखीच आहे. तेवढ्यात तिकडे वडील असतात त्या मुलाचे. मग ते म्हणतात, ताई तो तुझ्यावर नाही, मग तो माझ्यावर आहे. म्हणे कस काय? म्हणे त्यानं नाक ने मन नाक. ताई म्हणे तू ना कथ चिचोरीन मायक नाक आहे म्हण भासाना कसं नाक आहे पोपट नि चोच नाम आहे. ते पाय असले जमू जाणे आपले येत नाही, अनुभव बी नाही. विठ्ठल विठ्ठल. तिकडे आजोबा असतो. आजोबा म्हणतो हा नातू माझा आहे, तो माझ्यावरच आहे. मग तो माझ्यासारखाच निघेल. आई म्हणते 9 महिने मी उदरात वागवलं, मी कळा सोसल्या. नणंदबाई म्हणते माझ्यावर आहे, नवरा म्हणतो माझ्यावर आहे, सासरा म्हणतो माझ्यावर आहे. ते पोर माझं आहे, ते माझ्यावर आहे. पण घरची लीडर सासू बाजूला बसली असते. ती म्हणे दखा कोणावरच नाही. अहो नातू मन आहे, अहो मनावरच आहे. कधी? पहिल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये. नातू माझा आहे, माझ्यावरच आहे. मग तो पहिला दिना नातू 25 वर्षांना बस आणि भिलाटी मग डिंगडॉंग करत घरी येस. दल्ली वट्टावर बटी बटी दूर ताई दकस आपलंच कॅलेंडर इला नको असं. मग बाजूनी बाईले सांगस माय आमना घर माता कोणी नाही बताव कोणावर पडणार काय? कोणावरच पडेल तो. का? जे बाळ लहानपणी गोड वाटत होतं ते 25व्या वर्षी तिरस्कारात्मक, द्वेषात्मक किंवा वाईट वाटायला लागतं. सोपं सांगतो आई साहेब, जेव्हा एखाद्या स्त्रीच्या गर्भामध्ये पोटामध्ये गर्भ परिपक्व होतो, त्याला अवयव फुटतात, हातपाय चालवायला लागतो, तेव्हा त्याच्या एखाद्या हाताचा किंवा पायाचा स्पर्श आईच्या उदराला आतून जोराने होतो. तेव्हा आई कौतुकाने आपल्या सखीजवळ सांगते, बघ माझा बाळू पोटात काय मारतोय? लाथा मारतोय. पोटात मारली तेव्हा गोड वाटतं, पण तोच बाळू 35-40 वर्षाचा झाला मग जेव्हा पाठीवर मारतो तेव्हा मात्र दुःख होतो. हा वेदांत शास्त्राचा नियम आहे. जी गोष्ट काही काळापूर्वी आनंद देते ती काही काळानंतर दुःख देते. ती परिपूर्ण सुखाला कारणीभूत राहत नाही. माझं म्हणणं आहे महाराज, आपण आपल्या मुलांचं मनगट धरून त्यांना जेवढ्या आनंदाने उत्साहाने चित्रपट गृहामध्ये चित्रफित पाहण्यासाठी नेतो, तेवढ्याच आनंदाने उत्साहाने त्याचं मनगट धरा. बडजबरीने का होईना या धर्म मंडपात बसवा. मी म्हणत नाही ते वादक होतील, गायक होतील, कीर्तनकार होतील, पण कमीत कमी एवढी गॅरंटी माझी,
मोठं झाल्यानंतर तुम्हाला लाथा मारून घराच्या बाहेर काढणार नाही. ही परंपरा कीर्तन शिकवते. ही परंपरा कीर्तन शिकवतं महाराज. जगातले अनेक विद्यापीठ आपल्याला शिकवतील स्त्री सशक्तीकरणाचे धडे, स्त्री संरक्षणाचे धडे. एकमेव वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ असंय की तिथं शिकवलं जातं पराविया नारी माऊली समा. याच्या पलीकडे काय पाहिजे? म्हणून कीर्तनात पोरांना आणत चला. विठ्ठल विठ्ठल हो, एक प्रसिद्ध कथा आहे, ऐका सांगतो तुम्हाला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. त्याची धुंदुली नावाची पत्नी होती. त्याच्या घरातल्या समोर जी फळ झाडं होती, फळ नाहीत. फुल झाडांना फुल नाहीत. गाईला वासुर नाही. त्यांच्या पोटी संतती नाही. मग दुःख हिणस्य मे राज्यम सर्व दुःखा, पुत्र हिणस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. जीव द्यायचा आत्मदेवाने ठरवलं. ठीक आहे, जीव द्यायला निघाला. साधूने पाहिलं, थांब आत्मदेवा, जीव देऊ नको. का जीव देतोय? पुत्र संतती नाही. फळ घे, पत्नीला खाऊ घाल, सुंदर बाळ होईल. घरी आला, हे फळ का? आपल्याला बाळ होईल. ती म्हणले, हे फळ मी खाणार, बरोबर राहणार. चोर आले मग मी धावायचं कसं? जर समजा वादळच आलं, मी कुठं जायचं? झोपडीच पडली, मी कुठं जाणार आहे? नास्तिक वृत्तीची होती. म्हणून तिने फळ घेतलं, अंगणातल्या गाईला खाऊ घातलं आणि पती समोर तोफांड केलं. काय? हाई साडी म्हणा भाऊनीत दिले, मग ती 1500 निकावेना लाडकी बहीण योजना नाही. असं नाही. मग मी बरोबर आहे भाऊ, असं पाखांड केलं. मग पाखांड केल्यानंतर तिचे दिवस भरतीला आले. खोटे खोटे दिवस भरतीला आले. ती म्हणे, का हो सासरी प्रसूत होऊ देणार मला? म्हणजे मग माहेरी पाठवा. म्हणजे ठीक आहे, जा. माहेरी योगायोगाने त्या धुंदुलीची बहीण आलेली होती. ती म्हणले, बघ ताई, मीही गरोदर आहे, तू खोटी खोटी गरोदर आहे. आता तू घरी बाळ कोणतं दाखवणार? ती म्हणे, ती शंका पडली, काय सांगू असं. ती म्हणे, एक काम कर, मी गर्भाचं दुःख सहन केलं, तू लालना पालनाचं दुःख सहन कर. म्हणजे माझं बाळ तू घेऊन जाईल तुझ्या घरी. मी सांगते काय सांगायचंय. तर आता तिचीच बहीण म्हणल्यावर मग तिला बाळ झालं. ते बाळ घेऊन घरी आली. आत्मदेवाला आनंद झाला. इकडे ज्या गाईला फळ खाऊ घातलेलं होतं, तो बाळ घरी आल्यानंतर त्या गायीही प्रसूत झाली. तिला पूर्ण शरीर माणसाचं आणि कान गायीचे, म्हणून गोकर्ण नावाचं पोर जन्माला आलं. हा धुंदुक्कारी नाव ठेवलं बहिणीच्या मुलाचं. आणि तो आईच्या लाळापोळात वाळायला लागला. गोकर्ण बापाच्या दीक्षेने वाळायला लागला. गोकर्ण वेदविहित पंडित झाला. धुंदुकारी नास्तिक झाला. वेश्यागमन करायला लागला. सट्टा जुगार नाही ते व्यसन करायला लागला. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. त्याच्या पाठीमागं धुंदुकारीने धुंदुकार माजवला. शेवट आत्मदेव कंटाळला, पुन्हा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला. मला प्रश्न एवढा विचारायचा आहे, पोर नव्हतं तरी आत्महत्या करण्यासाठी निघाला आहे, तरी आत्महत्या करण्यासाठी निघालेला आहे. मग पोर असून फायदा आहे का नसून फायदा आहे? नसून. पण मग शास्त्र असं सांगतं, पुत्र हिणस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. या जगात सर्व सुख आपल्या पदरी असेल, पण एक संतती नावाचं सुख नसेल तर सर्व दुःखांवर पाणी फिरतं. मग पुत्र नसून काही फायदा नाही, असून फायदा आहे. पण कसे असले पाहिजेत? कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. म्हणून सुतम भार्याच्याही बाबतीत तोच वेदांताचा सिद्धांत लागू पडतो. शेवटचा प्रसंग. इथं धार गावातली मंडळी ज्यांची लग्न झालेली आहेत, वरती हात करा बरं. बापू 2च जण येत म्हणतं. मला पहिले माहित राहतं ना, फुकट कुंभ मिळाली जा तुम्ही. का ऐका, तुम्ही इथला किद्री झाले संसारले, तुम्ही हात वरते कराने सुद्धा हिंमत नाही. वा वा, बहुतांशी सगळ्यांची झालेली आहे. बरं ऐका, इमानदारीने उत्तर द्या. जे पती पत्नी मध्ये 25व्या वर्षी प्रेम असतं, ते 75व्या वर्षी असतं का हो बाबा? हा, तेचले सुधरीत नाही राहणं. असं करू का, असं करू, असं करत आता दकली तर गरज आहे पाटापडी जाणून का. बरं ऐका,
ते उत्तर ना तुमच्याकडे ना माझ्याकडे. बरं मग प्रसंग उभा करतो, त्याच्यावरनं तुकोबारायांना विचारू. ऐका. 25व्या वर्षी जो पती आपल्या पत्नीला सांगतो, प्रिये मी तुझ्यासाठी आकाशातले चंद्र सूर्य तारे तोडून आणेल, पण त्याला कोण सांगेल, त्यांनी चड्डीला बक्कल तुट जाईल बुवा. ऐका, जो प्रियकर आपल्या पत्नीला सांगतो मी तुझ्यासाठी आकाशातले चंद्र सूर्य तारे तोडून आणेल, तो प्रियकर जेव्हा 75व्या वर्षी बाजेवर निसतो, हातपाय थकतात, नाक मुख गडू लागले, लाड आणि शेंबूळ श्वानापरी गती झाले, अशी स्थिती नवऱ्याची झाली. मग आता म्हातारी करून 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 थकली, तिला आता काही करू वाटत नाही. मग ती कंटाळते. एके दिवशी सकाळी सकाळी अंगण झाडत असताना शेजारची काकू तिला विचारते, आत्या तात्यांची तब्येत कशी आहे? आत्या खूप गोडीने सांगते, माय आमना दल्लाना देव कोटे लपेलेत काय माहिती, लिजाई तर बरं होईल. हे मी सांगतो म्हणून ऐकू नका. मग नासियले घरे तुमकोणी कितीही अक्षर घोकली संसारातली, सत्ता सत्ता म्हणून कितीही अक्षर घोकली तरी कैवल्य प्राप्त होणार नाही, कल्याण होणार नाही. सूत सूत कितीही म्हटलं तरी कैवल्य प्राप्त होणार नाही, मोक्ष प्राप्त होणार नाही. कितीही भार्या भार्या म्हटलं तरी होणार नाही, आणि कितीही संपत्ती संपत्ती म्हणून जीवनाचं कल्याण होणार नाही. जन्म मृत्यूची येरजार चुकणार नाही. महाराज आम्ही काय म्हणावं की ते म्हटल्यानंतर आमच्या जन्म आणि मृत्यूची येरजार चुकेल? नाथ महाराज म्हणे अभंगाचं पहिलं चरण. गीता 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 वाचे जे मानवी, गीता 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 वाचे जे मानवी, गीता 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 वाचे जे
गीत एका महात्म्यांच्या तोंडून ऐकलेलं होतं. भागवत महापुराण ज्याच्या घरामध्ये ते पवित्र घर आहे. पण महाराज आम्हाला ग्रंथ वागवण्याची एवढी विशेष सवय नाही. मग महात्म्यांनी सांगितलं एखादा श्लोक कागदावर लिहा आणि तो भिंतीला चिपकवा, तरी तुमच्या घरात महापुराण आहे असं साध्य होईल. ते म्हणले आमच्या घरात एवढं संस्कृत कोणाला लिहिता येत नाही, तुम्ही लिहिलं तर बरं होईल. मग बाबांनी तो श्लोक लिहिला. लिहिल्यानंतर अर्धा श्लोक लिहिला, अर्धा राहिला आणि त्यांना काहीतरी काम आलं, कोणी बोलवलं म्हणून निघून गेले. मग अर्धा श्लोक त्याने खिशात ठेवला. मग फिरून आला आणि फिरून आल्यानंतर बाबांजवळ आला. म्हणले बाबा हा श्लोक पूर्ण करा हो. बाबा म्हणले काही गरज नव्हती पूर्ण श्लोक लिहिण्याची. म्हणे का? भागवतातल्या प्रथम स्कंदामध्ये असं वर्णन आलेलं आहे, अर्धक श्लोके महत्पुण्यम. म्हणजे काय की नुसता अर्ध श्लोक जरी कागदावर लिहून घरावर चिपकवून दिला तरी तुमच्या घरात भागवताची स्थापना आहे बुवा, असलं पुण्य मिळतं. वा किती गोड आहे. मग अजून आहे का, त्याच महात्म्याने सांगितलं. मग अशीच ही जी गीता, कोणती गीता? ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनीनां मध्यम महाभारतम अद्वैतामृतवर्षिणीं अष्टादशाध्यायिनी मम्मत्वानुसंदधामि भगवद्गीते भवद्देशिणम्. ही जी गीता नावाचं तत्व आहे, ही गीता घरात असला, आपला हिंदू सनातन संस्कृतीतला ग्रंथ आहे, ही गीता आपल्या घरात असलीच पाहिजे. गीता, हनुमान चालिसा, ज्ञानेश्वरी हे आपल्या घरात असलंच पाहिजे. फळ काय महाराज? घरात गीता ही अशा ठिकाणी ठेवा की दिवसातून येता जाता आपण जेवढ्या वेळेत घरात प्रवेश करू, जेवढ्या वेळेत घरातून बाहेर निघू, तेव्हा आपल्या नजरेत पडली पाहिजे. मग त्यावरचा भगवत गीता हे नाव जरी दिवसातून 3 वेळेस आपल्या नजरेत पडलं आणि अंतःकरणाद्वारे त्याचा उच्चार झाला तरी मग महाराजांचा शब्द खरा होईल. कोणता? गीता 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 वाचे जे म्हणती. पण म्हणले आम्हाला ग्रंथ वागवण्याची अक्कल नाही. मग एक काम करा, वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरहा. मग ज्याला पुन्हा या मृत्यू लोकावर यायचंच नाहीये त्याने एक काम करायचं, गीता 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 हे शब्द रोज म्हणायचे, रोज म्हणायचे. आमच्या या गीता तत्वावर ज्ञानोबरायांनी भाष्य करत असताना श्री गुरु कुरेकर बाबा गोळ सांगतात, जे श्रीकृष्ण परमात्म्याकडून कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा मोह निराश करत असताना सांगायचं राहिलं ते माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये पूर्ण केलं. एवढा अधिकार ज्ञानेश्वरीचा आहे. मग या ज्ञानेश्वरीची सुद्धा एक तरी ओवी अनुभवावी. एक जरी ओवी आपल्या जीवनामध्ये अनुभवली तरी आपल्या जीवनाचा उद्धार झाला. पण मला एक सांगायचंय, गीता गीता तुम्ही 3 वेळेस काय म्हणूच नका आणि म्हणूच नका. एक काम करा, गीता गीता म्हणू नका, गीतेची साधना करा. आणि फक्त या जन्मात करू नका, मग पुन्हा जन्म घ्या आणि पुन्हा पुन्हा करा. तुम्ही महाराज म्हणणार, महाराज नाथ महाराज सांगतायत की नाही पुनरावृत्ती, जन्म मृत्यूचा फेरा चुकवतायत, तुम्ही पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करतायत. असं का? तर एका महात्म्यांच्या मुखाद्वारे ऐकलेलं आहे, जिथं मोठा फायदा आहे आणि छोटा तोटा आहे तिथं रिस्क घ्यायला काही अडचण नाही. जन्माचं दुःख थोडं आहे, पण पुन्हा पुन्हा जन्माला येऊन गीता वाचण्याचा आनंद आणि सुख खूप मोठं आहे. कसं सांगतो तुम्हाला. बाबा आपलं दारच आहे ना का शेरी आहे? शेरी आहे ना? बरं ठीक आहे. मी काय अजून घरी आलो नाही. तुमच्या घर आहे ना आपलं शेरीमध्ये, म्हणजे गावात. हे आता गावाचं नावच तसं आहे. मी काय करू? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही, माझा विनोद करण्याचा अजिबात भाव नाही. बरं, गावाचं नावच तसं आहे. आपलं घर आहे, घरामध्ये कपाट असेल, ज्ञानेश्वर बाबा निश्चित असेल, कपाटी ड्रॉवर असतील, आहेत. इमानदारीने सांगा, ड्रॉवर मध्ये किती पैसे? नाही सांगता येणार. नाही सांगता येणार नाही एवढे डायरेक्ट. बरं आठे सांगा तुम्ही, बाहेर गावाला
आहे का, तुम्ही काय खरं बोलणार नाही. मग तुम्ही गावातले आहेत माऊली, ते मागचे माऊली. तुम्ही गावातले, तुमचं नाव काय? हा, वासुदेव. तुम्ही गावातले, गावात आपलं घर आहे, घरात कपाट. कुठं घर आहे? माडे गाव न कोण आहे? शेतस का? आज तुम्ही गावातलेत काका? नाही. तुम्ही हा, हे आपले माळकरी आहेत ना, हे नाही. तुमचं नाव काय? विनोद पाटील. बरं विनोद दादा, तुमचं गावात घर आहे, आपल्या घरी जेवण होतं, मी पाहिली तिथं कपाट पण होती. कपाटी ड्रावर तर 100% आहेत. इमानदारीने सांगा पैसे किती आहेत? किती? इमानदार माणूस आहे, 20,000 रुपये आहे. एवढ्याची काही गरज नाही आपल्याला. मग आपल्या स्टेटस प्रमाणे 5,000 रुपये तुमच्या कपाटीत आहेत. तसं होऊ नये, पण तसं झालं. काय झालं? घरात चोर आले, चोरांनी कपाट उघडली, पैसे काढले, मोजले पैसे. पैसे निघाले किती? 5,000. चोर म्हणे इथला दूर आहे म्हणून 5,000. चोर म्हणे हा, काला नंतर समजी वाटते. विनोद आहे बरं, तसं मनावर घेऊ नका. बरं आहे का? 5,000 घेतलेत महाराज त्याने, आणि घेतल्यानंतर लावली कपाट. कपाट लावली, कपाटीचा आवाज झाला, तेवढ्यात विनोद दादा उठले. चोर 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 चोर. पण गंमत अशी होती, विनोद दादा तो तुमच्या घरी चोरी करण्या अगोदर माझ्या घरी चोरी करून गेलेला होता, आणि माझ्या 2-3 कीर्तनाचे पैसे एका पाकिटात ठेवलेले होते. 20,000 रुपये. किती? 20,000. तुम्ही चोर 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 आरोडी मारली, तो धावला, खिडकीतून उडी मारायला गेला. माझ्या घरातलं चोरीचं पाकिट त्याने असं खिशात ठेवलेलं होतं. खिडकीचा कोपरा अडकला, टारकन फाटलं, माझं पाकिट पडलं तुमच्या घरात. तुमचे पैसे गेले त्याच्या सोबत. कुणाच्या घरात पाकिट पडलं माऊली? माझं. विनोद दादाच्या घरात. माऊली तुम्ही कुठले आहेत? शिरपूरचे आहेत ना? कुणाच्या घरात पाकिट पडलं? माझं. बरं तुम्ही बाहेर गाव नाही, तुम्ही गावातलेत माऊली, कोणा घरमा पडेल पाकिट? हा, विनोद दादाच्या घरात. साऊंडवाले काका कोणाच्या घरात? बापू कोणा घरमा पडेल? देखा, गावना तर गावना, बाहेर गावना लोके बी सांगेल तुमनाच घरमा पडेल बुवा. कीर्तन सरी सरी गरीब न तिथलं परत करते. तसं होणार नाही, पण ऐक. चोर निघून गेला, बॅटरी बटन दाबलं, उजेड केला, कपाट पाहिली, 5,000 गेले. दुःख झालं. ज्या खिडकीतून उडी मारलेली होती त्या खिडकीकडे पाहिलं, खाली पांढरं काहीतरी पडलेलं आहे. उचललं, पाकिट आहे काहीतरी, उघडलं, नोटा आहेत मध्ये, काढल्यात, मोजल्यात. किती निघाल्या? 20,000 रुपये. इमानदारी मा सांगा विनोद दादा, तुम्ही पाड दिल जायसन कंप्लेंट करशात का पोलीस स्टेशन मा? मनगर चोरी होतात बोरातले असं. उलट विनोद दादा म्हणे, असा चोर रोज काय ना, मी लागल्या दरवाजा खिडक्या उघड्या ठेवसू. का? गेलेत किती आणि आलेत किती? 15. गेलेत 5 आणि आलेत 15. गेलेल्याचं दुःख कमी आहे आणि आलेल्याचा लाभ मोठा आहे. जन्माला येण्याचं दुःख छोट आहे गर्भवासाचं, पण पुन्हा पुन्हा जन्माला येऊन गीता तत्व अनुभवायचं, अभ्यासाचं सुख खूप मोठं आहे. म्हणून फक्त काय करा, पुनरावृत्तीच्या भानगडीत पडू नका. फक्त गीता तत्व हे ज्ञान उपासा, जोपासना करा, साधना करा. आणि असं जर तुम्ही नित्याने केलं तर काय होईल? महाराज म्हणणे, नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अदक्षिणी. म्हणे हे खरंच होतं. हो, अजून याचा फायदा काय? मग ही गीता ज्या पुरुषोत्तमाने सांगितली, म्हणजे ज्या पुरुषोत्तमाने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथून तर पार यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुधरा
तिथपर्यंत जो पुरुषोत्तम आपल्या संकटाच्या वेळी धावून येतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, तो पुरुषोत्तम तुम्हाला जीवनात कधीच विसरणार नाही. नाथ अभंगातल्या शेवटच्या चरणात. एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, 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 दया पुरुषोत्तम न विसंबे, दया पुरुषोत्तम न विसंबे, नित्य नेम वाचे
सालाबादाप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तालुका धरणगाव जिल्हा जळगाव. परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी मोठे बाबा भाऊराव महाराज सोनवणे रावडगावकर यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, गावातील तरुण अबाल वृद्ध महिला मंडळ सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये विशेष सहयोगाने तनमन धनाने जेही सहकार्य करतायत प्रत्येकाच्या विशेष भावनेने हा गोड असा आपला सप्ताह 67वे वर्ष आहे आणि हे असंच कायमस्वरूपी चालत राहावं. माझं तर म्हणणं आहे 67 वर्ष झालेत ना तर इथपर्यंत थांबूच नाही. दैवतकर रूपचंद बाबांचं एक वाक्य आहे, तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित. गाव गाव माबी सप्ताह होतच म्हणे. गाव गाव पहिला वर्षाले धामधूम, दुसरा वर्षाले टामटूम, रूपचंद बाबा म्हणतात तिसरा वर्षाला सामसूम. काहीच राहत नाही. पण आपलं चांगलं आहे, 67 वर्ष झालेले आहे आणि त्यातल्या त्यात विशेष अजून हा चाललाच पाहिजे. कुठपर्यंत चालला पाहिजे? जोपर्यंत 2 जण आहेत ना तोपर्यंत चालला पाहिजे. एक कीर्तनकार आणि दुसरा वाजवणारा आणि गायक. नाही तुम्ही एकत्र येत का? मग तिथपर्यंत नाही. मग आकाशातला एक चंद्र आणि दुसरा सूर्य हे आहे तोपर्यंत आपल्या धारगावातला सप्ताह चालला पाहिजे. सगळी गुणीजन गायक वादक मंडळी, विनेकरी बाबा, महिला मंडळ सगळ्यांची विशेष उपस्थिती आहे. बहुसंख्य महिला मंडळ आहेत. आमनाकडे ना पारोडा आंबाणे रस्त्यानं काम चालू आहे. महिला मंडळ भरपूर आहेत पण आमनाकडे ना पारोडा आंबाणे रस्त्यानं काम चालू आहे. नाही, महिला मंडळ भरपूर आहे पण आमनाकडे पारोडा आंबाणे रस्त्यानं काम चालू आहे. म्हणजे मानशी तडे जायला बा कामले असं नाही म्हणणं आहे मला. समजी घ्या तुमले बरं. अशी सगळ्यांची माझं एक म्हणणं आहे, कीर्तनकाराने 2 तास कितीही बोर करू द्या. बरं काही साहेब, कीर्तनकाराने कितीही बोर करू द्या, आपली कीर्तनावर श्रद्धा आहे ना आणि आपल्याला असं वाटतं ना आपल्या गावातला सप्ताह मोठा भव्य स्वरूपातला झाला पाहिजे तर कीर्तनकाराने कितीही बोर करू द्या. घर जयसंची शेजारणी बाई येत नाही ना तिला इथलंच सांगा ना, माय उनी नाही तू रातले काय महाराज होता, रातले काय महाराज होता. तुम्ही तसंच जो येत नाही ना ते जोके सांगा ना बाई रातले काय कीर्तन व्हाय ना मग झोप का लागे ना, नुसतं सांगा ना काय कीर्तन व्हाय ना भारी बेकार भारी. दुसऱ्या दिवशी गर्दी वाढेलच मारा 100%. फक्त तुम्ही ट्राय मारून पहा, उद्या का मारत नाही. वाढेल म्हणजे वाढेल. फक्त इथलं भाई भयान होत आवराय नाही असं सांगा ना. गर्दीच गर्दी का? भव्य स्वरूप येतं. एवढा मोठा मंडप आहे, एवढं मोठं गाव आहे, सुंदर असं नियोजन केलेलं आहे. सगळे कार्यकारिणी मंडळी, कमिटी सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार. उत्तम गुणीजन गायक वादक मंडळी आहेत, यांना जपा. ज्ञानोबरायांची लेकर पाठीमागं उभे दोन्ही संस्थेतली गोड माणसं आहेत. कधीतरी आम्हीही असे उभे होतो, ज्ञानोबरायांची कृपा झाली, इथं उभं राहण्याचा योग आला. निश्चित आपल्या जीवनामध्येही उत्तम गती प्राप्त व्हावी. आषाढी कार्तिकेची वारी करा, वारकरी जीवन जगा, शुद्ध शाकाहारी राहा, आई वडिलांची सेवा करा, भगवत चर्चा कानाने ऐका. सगळ्यांचं पुनश्च एकदा चरणावर माथा नतमस्तक करतो. जय विठ्ठल. नंतर सूचना आहेत का? पहिले नंतर विठ्ठल जय जय